अतिशय आनंदाची बाब आहे ही माझ्यासाठी. वैयक्तिकदृष्ट्या या विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी होते मी आणि तिथनं विद्यापीठाचा कार्यभार उच्च श्रेणीने सांभाळणं हा जो प्रवास आहे त्याचा मला स्वतःला पण खूप आनंद आहे. कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं, की ज्या विद्यापीठातनं आपण शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठात आपण सर्वोच्च पदावर विराजमान होणं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं अतिशय समर्थपणे पालन करणं. तर मला असं वाटतं, की हा खूपच मोठा दैवयोग माझ्या नशिबात होता आणि मी त्या अनुषंगाने कुलगुरू झाले. अं, संस्कारित पिढी घडवणं हे खरोखर खूप मोठं आव्हान आहे. त्याच्यात मी पिढीला नावं नाही ठेवणार. कारण जसे आपले पालक होते आणि त्यांनी जसं आपल्याला घडवलं आणि आपण जसं घडलो, तसं कदाचित तेवढ्या समर्थपणे आपण आपलं पालकत्व कदाचित निभवू नाही शकलो. त्याच्यामुळे आपली पुढची पिढी तिला फक्त नावं ठेवण्यापेक्षा आपण जर थोडंसं आपल्या अंतर्मनात बघितलं, की काय चुकलं? तर सगळ्यांचं चुकलंय. पालकांचं पालक म्हणून चुकलं आहे, समाजाचं समाज म्हणून चुकलेलं आहे आणि हे सगळं काही ठीक करण्यासाठी आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. कारण पिढी गारद होणे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाहीये आणि दुर्दैवाने असं होतंय. म्हणजे मूल्य नाही राहिलेली. कारण मूल्य का नाही आहेत? कारण आधी शाळांमधनं ज्यावेळेला शिक्षक मुलांना मारायचे, त्यावेळेला घरातनं पालक येऊन त्याला जाब नाही विचारायचे कधी. उलट ते म्हणायचे, की "आणखीन 2 द्या, अशी चूक झाली असेल तर." आता असं आहे, की आपल्या पाल्याची चूक जरी झाली असेल, तरी सुद्धा त्याचं समर्थन करायला आई-वडील शाळेत पोहोचतात. तर या प्रकारची जर पालकत्व असेल, तर ह्या प्रकारचीच मुलं होणार. तर ह्याला खूप मोठ्या सगळ्या स्तरांवरनं आपल्याला ठीक करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं, की विद्यापीठाचा खूप मोठा ह्याच्यात सहभाग राहणार आहे. त्याच्यामुळे आमच्या परीने जे काही संस्कार म्हणजे मोठं झाल्यानंतर संस्कार घडवणं जरा कठीण असतं. पण त्यात आम्ही काय जे करू शकतो, जसं आपण म्हणालात, की भजन स्पर्धा आहेत किंवा आपण साहित्य संमेलनं आहेत. म्हणजे असे काय आणखीन त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबर आपण असं काय करू शकतो, जेणेकरून त्यांना आपण जागेवर आणू शकू, त्यांच्यामध्ये जरा कुतूहल निर्माण करू शकू, रस निर्माण करू शकू, की अरे, आपल्याकडे खूप काही आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देताना फार भरकटत आहात. पण ते सांगून ऐकणार नाहीये. आपण काहीतरी ठोस जोपर्यंत काही करत नाही आणि त्यांना हळू इकडे आणत नाही आणि ते होईल, होणार नाही असं नाही. तर मला असं वाटतं, की कुलगुरू बनण्याच्या निमित्ताने माझ्यापुढे ही खूप चांगली संधी आलेली आहे आणि त्याला मी आपली चांगली पिढी घडवण्यात मी लक्ष देईन, असंच मला म्हणायचं आहे आजच्या दिवशी. भारावले ज्याला म्हणतात ना, तर मी भारावले हा सगळा परिसर बघून. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याकडनं सगळं काम करवते. तर मला असं वाटतं, की कुठेतरी इथे ती ऊर्जा घ्यायलाच मला इथे आमंत्रित केलं महाराजांनी, की आता तुला जी पुढची वाटचाल करायची आहे, त्याची ऊर्जा घ्यायला तू इकडे ये. हेच म्हणावं